राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 ह्या परीक्षेचा 12 मार्च रोजी निकाल जाहीर केला होता। तर निकाल जाहीर केल्यानंतर त्यात तांत्रिक प्रॉब्लेम होणार होते। तर त्या अनुषंगाने 2 दिवस अगोदर मी आयोगाला मेल केला होता की रिझल्ट लावताना तांत्रिक दृष्टीने EWS आणि ओपनचा कट ऑफ सेम लागू शकतो, जे की इतर बहुजन आणि समाज कल्याणाच्या 2 परीक्षा जाताना MPSC चुका झाल्या होत्या। तर EWS मधला जो कट ऑफ आहे तो बॅलन्स करता आला नव्हता। याची पूर्वकल्पना मी निकालाच्या 2 दिवस अगोदर दिली होती। निकालाच्या सकाळी आम्ही 50 ते 70 मेल केले होते। तर निकालाची काही दक्षता न घेता त्यांनी निकाल संध्याकाळी जाहीर केला। त्यानंतर आम्ही आयोगाला भेटलो, त्यानंतर निवेदने दिले, त्यानंतर आम्ही मॅटमध्ये गेलो संभाजीनगरमध्ये, आमचे केस आणखी सुरू आहे तिकडे। त्यानंतर या सगळ्या तांत्रिक चूक MPSCच्या लक्षात आली। MPSCने रिझल्ट रिवाईज केला, आम्हाला 318 मुलांना इन केलं, त्याबद्दल आम्ही आयोगाचे आभार मानतो। पण जो 18 ते 20 दिवसाचा जो कालावधी होता ते आमची काही चूक नसताना 318 मुलांना 20 दिवस आम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर होतो। जो जुना सिलेबस असल्यामुळे कोणी 20 दिवस अभ्यास केला, कोणी संभाजीनगरला जाते, कोणी CMला भेटते, कोणी MPSCला भेटतं। या सगळ्या फेऱ्यामध्ये 20 दिवस आमचा नाहक आम्हाला त्रास झाला। त्यानंतर 20 दिवसानंतर टच तुटल्यानंतर तुम्ही म्हणताय 7,500 पोरांसोबत 318 पोरांनी अभ्यास करावा आणि कॉम्पिटिशन करावे, ही न्यायिक पद्धत नाही। त्यानंतर 3-4 दिवस आम्ही फॉर्म भरतोय, आमचे तिकडे 3-4 दिवस गेले आणि आता पुन्हा हा वेळ चाललाय। आमचं एकच मागणी आहे आयोगाकडे की ही एक्झाम न्यायिक पद्धतीने व्हायची असेल किंवा घ्या, आम्हाला कमीत कमी 21 दिवस तरी वेळ मिळाला पाहिजे। जो आमचा वेळ काही चूक नसताना जी वेळ गेली ना, तर तेवढा मिनिमम वेळ द्यावा, त्यानंतर ते आयोगाची भूमिका असावी। हा सगळा वेळ जर अभ्यासात गेला तर याचा फायदा होणार नाही का तुम्हाला? हो सर, हा जो आता वेळ मंत्र्यांना भेटणं, मॅटमध्ये जाणं, परत फॉर्म भरण्यामध्ये सुद्धा ज्या प्रॉब्लेम येतात, फॉर्म भरण्यामध्ये आम्ही 8 दिवस झाले फॉर्म भरतायत मुलं, तर स्टील एरर येत आहेत। रोज जर फोन करून सांगितलं, त्यांना कॉल सेंटरवर जरी बोलतो आम्ही, तर आम्हाला 1-1 तास म्हणतात वेटिंगवर राहावं लागतं। आज होईल उद्या होईल, मी कालच फॉर्म भरलाय तर स्टील हा 403 एरर येतोय आणि मला काल सांगितलं जाते की सोमवारी तुम्ही एकदा परत ट्राय करा। परत दिवसभर आम्हाला ह्याच्यावरतीच बसावं लागतं की आता फॉर्म फिल होईल, नंतर फिल होईल। कारण की आता जेव्हा प्रीला मुलांच्याकडून फॉर्म भरताना एखादी चूक झाली तर त्यांना पूर्ण स्पर्धेमधून बाहेर जावं लागतं। तर आता हे मेन टप्प्यावर आल्यानंतर जर आमच्याकडून काही चूक झाली तर आम्हाला परत त्यातून प्रोसेसमधून बाहेर काढलं जाईल। त्यामुळे आमचा 50% लक्ष इकडे आहे, 50% लक्ष अभ्यासावर आहे। सिलेबस आहे आमचा 10 ते 15 पेजेसचा आणि तो आम्ही फक्त 20-25 दिवसामध्ये कव्हर करणं हे म्हणजे माणसाला तरी हे शक्य नाही आहे। त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की आयोग आतापर्यंत जेव्हा रिझल्ट लावल्यानंतर जे 45 दिवस मुलांना देतं तेवढा आम्हाला द्यावा आणि सगळ्यांसोबत फेअर कॉम्पिटिशन करण्याची आम्हाला एक चान्स द्यावा, एवढीच आमच्या आयोगाकडून मागणी आहे।